फेसबुकवर हिंदू देवतांवर आक्षेपार्ह व अश्लील पोस्टवर कमेंट्स केल्यामुळे भद्रावती शहरात तणाव निर्माण। आज भद्रावती शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कळकळीत बंद ठेवण्यात आले। पुण्याच्या बंद असलेल्या फेसबुकवरील एका अकाउंटला ॲक्टिव्ह करून त्यावरील श्री प्रभू रामचंद्र, सीतामाता व हनुमानाचे बद्दल व्हायरल करण्यात आलेल्या अश्लील व आक्षेपार्ह पोस्टला लाईक करून त्यावर कमेंट्स करणाऱ्या भद्रावती येथील प्रकाश महादेव रामटेके या समाजकंटकावर पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। आक्षेपार्ह पोस्टमुळे भावना दुखलेल्या शहरातील समस्त हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन भद्रावती शहर बंदचे आवाहन केले। या बंदला मोठा प्रतिसाद देत भद्रावती शहरात कळकळीत बंद पाळण्यात आला। शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या। दरम्यान शहरातील सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी व नागरिकांनी एकत्रित येत शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला। यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही असा इशाराही दिला। या गैरकृत्यांमध्ये प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। विद्रुपीकरण करून फेसबुकवरती आपले काही भद्रावती शहरातील समाजकंटकाने फेसबुकवरती अपमानास्पद पोस्ट टाकलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आज सर्व सकाळ हिंदू बांधवांच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपण सर्व व्यापारी बंधूंना विनंती आहे की या निषेध रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवावे आणि आपला निषेध नोंदवावा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। भारत माता की गर्व से करो हम, गर्व से करो हम। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सर्व व्यापारी बंधूंना विनंती करण्यात येते की प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे आक्षेपार्ह असं प्रक्षेपण फेसबुकवरती काही समाजकंटकांनी केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज भद्रावती बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या भद्रावती बंद मध्ये सर्व सकाळ हिंदू बांधवांनी आपला निषेध नोंदवावा आणि आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी। जय श्रीराम, जय जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी। सर्व व्यापारी बंधूंना सूचित करण्यात येते की विनंती करण्यात येते की भद्रावती बंदचं आयोजन सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। फेसबुकवरती काही आक्षेपार्ह असे विधान आहे, प्रभू रामचंद्राच्या फोटोचं विद्रुपीकरण करून प्रक्षेपित केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज भद्रावती बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सर्वांनी या भद्रावती बंदच्या आयोजनामध्ये सहभाग घेऊन त्याचा निषेध नोंदवावा ही विनंती। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।